नमस्कार. मी गार्ग्या आवारे, कॉमन मॅन. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि काही कमेंटही आलेत, वैयक्तिक फोनही काही जणांचे आलेत. असाच प्रतिसाद भरपूर राहू द्या. आजचा आपला विषय जो मुळात आहे तो एक पर्यावरणाशी निगडीत आहे आणि विषय आहे स्वाभिमानानं श्वास घ्या. स्वाभिमानानं श्वास घ्या म्हणजे काय? म्हणजे आता काय आपण काय श्वासात काही स्वाभिमान वगैरे असतो का, असं काही लोक म्हणतील. तर तसं नाही. जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, याचे पडसाद आपण सातत्यानं भोगतो आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की या वर्षीचा उन्हाळा नव्हे, याच्या मागले 1-2 उन्हाळेसुद्धा आपण सातत्याने हे ऑब्झर्व करतो आहे की उष्णतामान एका पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये, एका पर्टिक्युलर वेळेच्या पट्ट्यामध्ये खूप वाढते. आपण त्याच्यापासून सुटका करण्याकरता ए सी खरेदी करतो आहे. आपल्याकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते ए सी खरेदी करत आहेत वगैरे वगैरे, सगळं खरं. किंवा कूलर घेतो आहे. पण हे याचं परमनंट सोल्युशन नाही. याचं परमनंट सोल्युशन काय? तर याचं परमनंट सोल्युशन आहे कुठंतरी पर्यावरणाचा आपण देण लागतो. मुळात तापमान वाढीवर सर्वात सुंदर उत्तर काही असेल तर ते उत्तर आहे वृक्षारोपण, झाडं लावणं. आता साधारणतः आपण एक आपलंच जर गणित बघितलं आयुष्याचं, तर प्रत्येकच गोष्टीचं एक गणित असतं. तसंच श्वासाचंही गणित असतं. असं म्हणतात प्रत्येकाचे श्वास ठरले असतात. तर त्याच अनुषंगानं आपण या पर्यावरणातनं ऑक्सिजन घेतो आहे, श्वासोश्वास करतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला हवा लागते, हवेतून आपण ऑक्सिजन घेतो. आता या ऑक्सिजनचं मूल्य जर आपण काढतो म्हटलं तर साधारणतः एका दिवसाला आपण जेवढा ऑक्सिजन वापरतो तो एका सिलेंडरमध्ये मावेल एवढा ऑक्सिजन असतो. आणि त्याचा एक साधारणतः रेट एका सिलेंडरचा 700 ते 1000 रुपये येतो. आता 700च्या अनुषंगानं आपण भाव पाहायला कमीत कमी तर आपल्या असं लक्षात येईल की साधारणतः 21,000 रुपयाचा ऑक्सिजन महिन्याच्या शेवटी, म्हणजे 30 दिवसाचा जर आपण पकडला तर 7-21 21,000 रुपयाचा ऑक्सिजन आपण एका महिन्याला घेतोय. असं 12 महिन्याचं गणित काढलं तर ते कुठेतरी 2,52,000पर्यंत जातं. आणि साधारणतः माणसाचं आयुर्मान 65 वर्षाचं पकडलं तर 1,63,80,000 इतका हा आकडा जातो, असं हे गणित आहे. आता साधारणतः 1,63,80,000 इतकं मूल्य असलेलं श्वासोश्वासाचं आपलं गणित, पर्यावरण त्यासाठी एकही रुपये आपल्याकडून देत नाही. आणि आपण किती कृतज्ञ म्हणावं लागेल आपल्याला की आपण आपल्यासाठी स्वतः या ऑक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून या पर्यावरणात एक तरी झाड लावलं आहे का? तर एक झाड आपण आपल्यासाठी, कोणासाठी नाही, स्वार्थी व्हा, फक्त स्वतःसाठी आपण जर एक झाड लावलं आणि ते झाड आपल्याला काय करावं लागेल तर 3-1 वर्ष जगवावं लागेल जास्तीत जास्त. आणि अगदी आजकाल मोठे प्लॅन्ट मिळतात, ते लावले तर अगदी ते जगायलाही लागतील. मग काय करायचं आहे? हो, आमचा फ्लॅट आहे, आमच्याकडे जागा नाही. अहो, महानगरपालिकेची, नगरपालिकेची, ग्रामपंचायतीची जागा आपलीच असते. सरकारची जागा ही आपलीच जागा आहे. तिथे वेगळी कुठली डेव्हलपमेंटही आता होणार नाही आहेत. मग तिथे आपण झाडं हक्काने लावू शकतो. जसं रोज काही ना काही, काही लोक पिंपळाला जाऊन पाणी चढवतात, काही लोक महादेवाच्या पिंडीवर जाऊन पाणी चढवतात. तसं आपल्या झाडाला सुद्धा एक लोटा पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि हे झाड जेव्हा मोठं होईल ते कदाचित शेकडो नव्हे हजारो लोकांच्या प्राणवायूचा प्रश्न, ऑक्सिजनचा प्रश्न, श्वासोश्वासाचा प्रश्न मिटवलेला असेल त्या झाडाने. आणि त्यावेळेस आपण स्वाभिमानानं, अभिमानानं म्हणू शकू की हे झाड मी लावलं आहे.
मी शेकडो लोकांच्या, हजारो लोकांच्या प्राणवायूची सोय केली आणि म्हणून मला नैतिक अधिकार आहे, लीगल राईट आहे या पर्यावरणातून श्वास घ्यायचा, स्वाभिमानानं श्वास घ्यायचा. तर आपण निश्चितच, पावसाळा सुरू आहे. हा ऋतू इतका सुंदर असतो ना की या ऋतूमध्ये कोणीही काही रुजवलं तर ते सहज रुजलं जातं. पर्यावरणच एवढं साथ देत असतं भरभरून. तर माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे, एक झाड आपल्या हक्काचं आपण लावायचं आणि स्वाभिमानानं श्वास घ्यायचा, एवढी सगळ्यांना विनंती करतो. याबाबत आपल्या आणखीन काही कमेंट्स असतील तर त्याही करा. विषय छान वाटला, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. या बाबतीत कंजूसी करू नका बरं. नमस्कार.